नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। या ठिकाणी आज आपण भाजलेल्या वांग्याचं भरीत करणार आहोत। तर त्यासाठी मी असे लांब लांब वांगे घेतलेले आहे। त्याला 2 ते 3 मी चिरा पाडून घेतलेले आहे चाकूने। आपण जर चिरा पाडल्या तर वांगे छान आतपर्यंत मस्त शिजले जातात। त्याच्यामुळे आपण चिरा पाडून घेतलेले आहे आणि गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी 3 किलो वांगे मी भाजून घेतलेले आहे आणि थंड करून घ्यायचे आहे। वांगे थंडे झालेत की आपण त्याचे साल काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपले वांगे छान असे मस्त भाजलेले आहे आणि थंड झालेले आहे। त्याच्यामुळे काय होतं की साल एकदम छान निघून येतात। जर वांगे कच्चे राहिले तर त्याची साल निघत नाही। त्याच्यामुळे वांगे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे। म्हणजे प्रॉपर वांगे भाजले तर साल मस्त निघतात। तर या ठिकाणी पूर्ण वांगे मी सोलून घेतलेले आहे, बघू शकता, आणि खूप इझिली याचे साल निघून गेलेले आहेत। तर या ठिकाणी आपले वांगे सोलून झालेले आहे। आता एखाद्या चमच्याच्या साहाय्याने किंवा चटणीच्या साहाय्याने याला चांगलं मॅश करून घ्यायचे आहे। म्हणजे आपण जेव्हा ते फोडणीला घालतो तेव्हा ते सोपे जातात। तर या ठिकाणी आपण चटणीच्या साहाय्याने पूर्ण असे मॅश करून घेतलेले आहे। याला जास्त मेहनत लागलेली नाही कारण ते शिजलेले आहेत। तर आता कढई तापवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे आणि आता आपण फोडणीला जिरे मोहरी घालून घेणार आहोत। तर या ठिकाणी जिरे मोहरी टाकलेले आहेत, ते फुललेले आहेत आणि जिरे मोहरी छान असे तडतडले की यामध्ये आता कापून घेतलेला कांदा, साधारण हा 750 ग्राम कांदा आहे आणि बारीक असा कापून घेतलेला आहे। 3 किलो वांगे आहे त्याच्यामुळे मी 750 ग्राम कांदा घेतलेला आहे आणि छान बारीक असा कापून घेतलेला आहे। आता हा आपल्याला छान गुलाबी रंगावरती होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिटे लागतात याला छान गुलाबी रंगावरती यायला। तर छान परतून घ्यायचा। आपण जर कांदा चांगला परतला तर भरताला चव चांगली येते आणि थोडासा कच्चा राहिला तर पांचट लागते। त्याच्यामुळे ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 मिनिटं कांदा छान गुलाबी रंगावरती होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि आता यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा केलेला आहे तो टाकून घेतलेला आहे। म्हणजे कांद्याबरोबर आपल्या लसूण मिरचीचा ठेचाही छान परतला जातो आणि कोथिंबीरही घातलेली आहे। खूप सारी कोथिंबीर घालायची आपल्याला भरताला। जर कोथिंबीर घातली ना की छान लागतं, टेस्टी लागतं भरीत। या ठिकाणी तुम्ही कांद्याची पातही वापरू शकता। कांद्याची पातीने पण भरीत खूप छान लागतं। माझ्याकडे नव्हती म्हणून मी कोथिंबीर खूप जास्त वापरलेली आहे। आता आपलं हे जे कांदा मिरची याचं जे मिश्रण आहे ते छान 3 ते 4 मिनिटे परतले आहे आणि आता यामध्ये सुके मसाले घालणार आहोत। तर 2 चमचे या ठिकाणी मी हळद घातलेली आहे, 3 ते 4 चमचे लाल मिरची घातलेली आहे। आपण हिरव्या मिरचीचाही वापर केलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं घातलेलं आहे आणि धना पावडर घातलेला आहे 3 चमचे। आता हे सुके मसाले टाकले। आता आपण छान सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया आणि छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जे वांग्याचं भरीत आहे ते टाकून घेणार आहोत। तर बघू शकता खूप मस्त नरम असं शिजलेलं आहे आणि आता आपण हे छान एकत्र करून घेऊया। म्हणजे पूर्ण मसाले आपल्या भरीताला लागले पाहिजे अशा पद्धतीने आपण हे पूर्ण एकजीव करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या ट्रिक्ससह आपल्या रेसिपीज असतात। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर अशा पद्धतीने आपलं भरीत छान असं झालेलं आहे आणि चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिट। म्हणजे खमंग पूर्ण मसाले आपल्या भरीताला लागतात आणि खूप छान अशी चव येते। तर आपले वांगे एकदम छान शिजल्यामुळे काय होतं की भरीत एकदम छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे। बघू शकता या ठिकाणी एकदम गाळा असं भरीत झालेलं आहे। हे भरीत साधारण 25 ते 30 मुलांसाठी मी बनवलेलं आहे। म्हणजे ही कढई दिसते तेवढी छोटी नाही, खूप सारं भरीत आहे। हे 3.5-4 किलोचं भरीत आहे। तर या ठिकाणी आपलं भरीत झालेलं आहे। वांगे शिजल्याच्या नंतर आणि त्याला सोलल्याच्या नंतर खूप कमी होतात, तर त्याच्यामुळे ते एवढं दिसतं पण खूप मोठं भरीत आहे हे। तर चला, अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।